शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गहू पिकाची या ठिकाणी माहिती सांगणार आहे। आपण पाहणार आहोत की यंदाच्या रब्बी हंगामामध्ये गहू पिकाची पेरणी करण्यासाठी आपण कोणकोणत्या सुधारित जातींची निवड करू शकतो। मी तुम्हाला त्या जातींची नावे सांगणार आहे, त्यांचा कालावधी सांगणार आहे, उत्पादन क्षमता सांगणार आहे, तसेच त्या जातींची काही प्रमुख वैशिष्ट्ये देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर यंदाच्या रब्बी हंगामामध्ये गहू पिकाची लागवड करणार असाल तर खास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका। चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। तसं पाहिलं तर गहू हे पीक भारतातील तसेच महाराष्ट्रातील रब्बी हंगामामध्ये घेतले जाणारे एक प्रमुख पीक आहे। या पिकाची लागवड तुम्ही जिरायती तसेच बागायती अशा दोन्ही प्रकारामध्ये करू शकता। या ठिकाणी आपण काही नावे पाहणार आहोत त्या जातींची आणि त्या जातींची काही वैशिष्ट्ये देखील पाहणार आहोत। सुरुवातीला मित्रांनो एक वाण आहे ते म्हणजे त्र्यंबक। बऱ्यापैकी तुम्हाला हे वाण माहीत असेल। याचा कालावधी जो आहे तो 110 ते 115 दिवसांचा कालावधी आहे, म्हणजे इतक्या दिवसामध्ये हे वाण काढण्यास येऊ शकतं। उत्पादन क्षमता पाहिली तर 18 ते 20 क्विंटल प्रति एकर याची उत्पादन क्षमता आहे। या वाणाची काही खास वैशिष्ट्ये पाहिली तर हे वाण एक सरबती वाण आहे। तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम असणारे हे वाण आहे। चपात्या करण्यासाठी अतिशय योग्य वाण समजलं जातं। तसेच याचे जे दाणे आहेत ते जाड दाणे असतात आणि त्या दाण्यांवरती अतिशय चांगल्या प्रकारचे टेज आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर दुसऱ्या नंबरवरती वाण येतं ते म्हणजे गोदावरी हे वाण। या वाणाची देखील उत्पादन क्षमता जर तुम्ही पाहिली तर 18 ते 20 क्विंटल इतकी आहे प्रति एकरी आणि याचा कालावधी थोडासा कमी आहे, तो म्हणजे 110 दिवसांचं हे वाण आहे। हे वाण एक बन्सी वाण आहे। तांबेरा रोगासाठी हे देखील वाण प्रतिकारक्षम आहे। याचा वापर जर आपण खास करून पाहिला तर रवा, शेवया तसेच कुरडई करण्यासाठी याचा वापर केला जातो। याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जर आपण पाहिलं तर जवळजवळ 12% प्रथिनं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात। हे वाण जे आहे ते खास करून दाणे मोठे असलेलं वाण आहे। पिवळसर तसेच तेजदार रंग आपल्याला या दाण्यांवरती पाहायला मिळतो। यानंतर पुढचं वाण आहे ते म्हणजे तपोवन। शेतकरी मित्रांनो याचा कालावधी जर आपण पाहिला तर 115 दिवसांचं हे वाण आहे। याची उत्पादन क्षमता देखील तुम्हाला 18 ते 20 क्विंटल प्रति एकर इतकी मिळू शकते। हे एक सरबती वाण आहे। बागायती वेळेवर पेरणीसाठी याची खास करून शिफारस करण्यात आलेली आहे। याचा वापर जर पाहिला तर चपात्या करण्यासाठी उत्तम वाण समजलं जातं आणि पावसासाठी हे अनुकूल वाण आहे। यानंतर पुढचं वाण म्हणजे फुले समाधान। याचा कालावधी जर पाहिला तर जवळजवळ 118 ते 120 दिवसांचं हे वाण आहे। उत्पादन क्षमता सारखीच आहे, 18 ते 20 क्विंटल तुम्हाला प्रति एकरी उत्पादन मिळू शकतं। याची काही वैशिष्ट्ये जर पाहिली तर हे एक सरबती वाण आहे। बागायती वेळेवर पेरणीसाठी याचा खास करून वापर केला जातो आणि हे देखील वाण चपात्या करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट मानलं जातं। शेतकरी मित्रांनो आता जी वाण मी तुम्हाला सांगितलेले आहेत, आता ज्या जाती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या जाती बागायती वेळेवर पेरणीसाठी आहेत। जर तुम्हाला बागायती पेरणी करायची आहे परंतु उशिरा पेरणी करायची आहे तर तुम्ही या ठिकाणी NKAW 4627 या वाणाची निवड करू शकता। याचा कालावधी 105 दिवसांचा आहे आणि याचं उत्पादन जर पाहिलं तर 16 ते 18 क्विंटल प्रति एकरी आपल्याला उत्पादन मिळू शकतं। सरबती वाण आहे। तांबेरा रोगासाठी प्रतिकारक असणारे हे वाण आहे। चपात्या करण्यासाठी योग्य वाण समजलं जातं। उशिरा येणाऱ्या तापमानात सहनशील हे वाण आहे, त्यामुळे उशिरा पेरणीसाठी हे वाण आपण म्हणतो की खास करून शिफारस करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो ही होती माहिती काही सुधारित वाणांबद्दल। जाता जाता मी तुम्हाला बियाणे प्रमाण याच्याबद्दल देखील सांगतो। लागवडीच्या प्रकारानुसार बियाण्यांमध्ये त्या ठिकाणी बदल असू शकतो। जसं की तुम्ही जर जिरायती पेरणी करत असाल तर तुम्हाला 30 ते 40 किलो बियाणे प्रति एकरी पेरणीसाठी वापरणं गरजेचं आहे। तुम्ही जर बागायती वेळेवर पेरणी करत असाल तर नक्कीच तुमच्याकडे 40 किलो प्रति एकरी बियाणं असणं आवश्यक आहे आणि तुम्ही जर बागायती उशिरा पेरणी करत असाल तर 50 ते 60 किलो बियाणं प्रति एकरी तुम्हाला वापरणं गरजेचं आहे। जाता जाता या ठिकाणी काही स्मार्ट टिप्स तुम्हाला सांगतो। शेतकरी मित्रांनो यंदाच्या रब्बी हंगाम 2023 मध्ये गहू पिकाची पेरणी करताना आपल्याला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करायची आहे। यासाठी तुम्ही कार्बनडेन्झिम 3 ग्राम प्रति किलो गहू पिकावरती चोळू शकता, त्याच्यानंतर त्याची पेरणी करू शकता। तुम्हाला जर आणखी पुढे जाऊन काही जैविक बीज प्रक्रिया करायची असेल तर नक्कीच पेरणीपूर्वी 1 ते 2 तास तुम्ही 10 किलो बियाण्यासाठी 5 ग्रॅम किंवा 5 ml नत्र, स्फुरद आणि पालाश हे जीवाणू त्या बियाण्यांवरती लावू शकता। थोडंसं बियाणं सावलीमध्ये सुकवून मग लगेचच त्याचा वापर तुम्ही पेरणीसाठी करू शकता। आता ही बीज प्रक्रिया का करायची तर एखादं बुरशीनाशक वापरल्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किंवा बियाणं उगवण करताना ज्या काही रोगांचा प्रादुर्भाव आपल्या बियाण्यांवरती होतो
तो प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो. आणि जीवाणूंचा म्हणजे नत्रस्फोरक पाला जीवाणू का वापरायचे, तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे काही अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपामध्ये नसतात त्यांना उपलब्ध स्वरूपामध्ये करण्याचं काम हे जीवाणू करत असतात. ज्यावेळेस तुम्ही पेरणी करताना एखाद्या खताचा बेसल डोस किंवा एखादी खताची बॅग त्या बियाण्यांसोबत पेरत असता, त्यावेळेस आपल्याला त्या खतामध्ये सल्फर मिल्स कंपनीचं टेक्नोझेड सल्फर झिंक मायक्रो ग्रॅन्युल्स 4 किलो प्रति एकरीप्रमाणे त्या खतामध्ये मिसळायचे आहेत. मग बियाण्यांसोबत आपल्याला त्यांची पेरणी करायची आहे. पेरणी केल्यानंतर 21 दिवसांनी आपल्याला मायकोरायझा 100 ग्रॅम अधिक नत्रस्फोरक पालाश हे जीवाणू आपल्याला 500 ग्रॅम अधिक 1 किलो काळा गुळ हे आदल्या दिवशी भिजू घाला. चांगल्या प्रकारे भिजल्यानंतर एकजीव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाण्यासोबत आपल्याला दंडातून हे सोडायचं आहे. सोबतच आणखीन एक स्मार्ट टिप्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कीटकनाशकाची बुरशीनाशकाची फवारणी करत असता, त्याच वेळेस आपल्याला सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे समुद्र शेवाळाचा अर्क 25 मिली किंवा तुम्ही चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये म्हणजे एका पंपामध्ये मिसळून त्यांचं कॉम्बिनेशन बनवून तुमच्या पिकावरती फवारणी घेऊ शकता. आणि हो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पाण्याचा ताण पडू देऊ नका. शाश्वत पाणी असेल तरच गहू पिकाची पेरणी करा. पाणी देताना तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन असं करायचं आहे की दर 20 ते 21 दिवसांनी आपल्या पिकाला पाणी जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ होता सुधारित जातींबद्दल आणि काही स्मार्ट टिप्सबद्दल. या व्यतिरिक्त आणखीन बरेच मुद्दे गहू पिकामध्ये शिल्लक राहतात, जसं की आणखीन डिटेलमध्ये पाणी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन किंवा कीड रोग व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करू शकतो, आंतरमशागती काही करता येतील का, तर याची सविस्तर माहिती आपण दुसऱ्या सेपरेट व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. सध्याचा हा व्हिडिओ फक्त जातीबद्दल होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक्स, कमेंट आणि शेअर करा. आणि अजून देखील तुम्ही भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. आणि हो, आणखीन एक महत्त्वाची सूचना, मला कल्पना आहे की जास्त वेळ झालेला आहे, फक्त 25 ते 30 सेकंद. मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही प्रोडक्टची मी तुम्हाला नावं सांगितलेली आहेत किंवा कीटकनाशकं, बुरशीनाशकं, मायक्रोरायझा, हे सर्व तुम्ही आता घर बसल्या भारत ॲग्री ॲपमधून खरेदी करू शकता. आणि तुम्ही जर पहिली ऑर्डर भारत ॲग्री ॲपमधून करणार असाल तर तुम्हाला 40% डिस्काउंट देखील मिळू शकतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि नक्की अनुभव घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.